आपल्या प्रत्येकाच्या घरात आई आहे, बहीण आहे, सून आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. आपली मुलगी देत असताना लक्षपूर्वक ऐका, आपली मुलगी देत असताना, आपली मुलगी लग्न करत असताना, आपली मुलगी देत असताना मुलाच्या बापाची श्रीमंती बघून आपल्या पोटचा गोळा त्या मुलाला देऊ नका. त्या मुलाचं कर्तृत्व बघून आपली मुलगी त्या मुलाला द्या. पण आपण सगळ्यात मोठी चूक करतो, आपण मुलाचं कर्तृत्व बघत नाही, मुलगा कसा आहे हे आपण बघत नाही, पण त्या मुलाच्या बापानं कमवलेली संपत्ती बघतो आणि आपली मुलगी आपण त्या घरामध्ये देतो. ही सगळ्यात मोठी आपली चुकी आहे. आपण मुलाचा कोटी रुपयाचा बंगला पाहिला, आपण त्या पोराच्या दारात 50 लाखाची गाडी उभी आहे हे पाहिलं, पण त्या कोटी रुपयाच्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये माणुसकी जिवंत आहे का नाही हे मात्र आम्ही पाहिलं नाही. 50 लाखाची गाडी आम्ही त्याच्या बंगल्यापुढं उभी पाहिली, पण त्या 50 लाखाच्या गाडीतून फिरणारा मुलगा निर्व्यसनी आहे का नाही हे आम्ही अजून बघितलं नाही. अहो, नसेल तुमचा जावई श्रीमंत, नसेल तुमच्या जावयाच्या दारात 50 लाखाची गाडी, नसेल तुमच्या जावयाचं कोटी रुपयाचं घर, पण त्याच्या त्या पत्राच्या घरात त्याला संस्कार देणारे आई बाप असले पाहिजे. अरे मुलगा संस्कारानं भरला पाहिजे आणि चांगल्या विचारात वाढलेला पाहिजे. अशा मुलाला आपली मुलगी द्या. ऐका माझं, मुलगी गरिबाच्या घरी दिली, मुलगी श्रीमंताच्या घरी दिली, काही फरक पडला नाही. मुलगी श्रीमंताच्या घरी दिली तर मुलगी हुंड्यासाठी छेडून त्यानं मारली. अरे ज्या घरात सून एक लक्ष्मी म्हणून कळाली, त्याच्याच घरात ती सुखानं, समाधानानं, आनंदानं राहिली. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तळ हातावरच्या फोडासारखं बाप आपल्या पोरीला जपतो, लहानाचं मोठं करतो. बाप कामावून आला ना, ती पोरगी जर बापाच्या जवळ आली नाही तर बापाचं काळीज तुटायला लागतं, बापाचं मन भरून येतं. कुठे माझी दिदी, कुठे माझी दिदी. अरे बाप त्या पोरीचं वाट पाहत असतो, बापच वाट पाहत नाही मायबाप. तर ती मुलगीसुद्धा आपल्या बापाची वाट दिवसभर पाहत राहते. आई सांग ना ग, कधी येतात माझे पप्पा, माझे बाबा कधी येतात. हा शब्द दिवसभर ती मुलगी आपल्या आईला म्हणत राहते. संध्याकाळी जेव्हा बाप घरी येतो ना, तेव्हा सगळ्यात पहिला आनंद त्या मुलीला होतो. ती मुलगी पळत येते, आपल्या बापाजवळ बसते, बापाच्या मांडीवर बसते आणि बाबांना म्हणते, बाबा थकले का हो बाबा. अरे हा शब्द बापाने ऐकल्याच्या नंतर दिवसभर काम केल्याचा थकवा त्या मुलीच्या एका शब्दात निघून जातो. तर हातावरच्या फोडासारखं जपलं त्या बापानं तिला, लहानाची मोठी केली, शिकवली. 22-23 वर्षाची मुलगी झाली होती. बाप म्हणत होता, आपल्या बायकोला म्हणत होता, अगं आता आपल्या ताईचं लग्न करावं लागेल. कष्ट करून आपण इथपर्यंत तिला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. आता आपल्या गावचं पाहुणं म्हणत होते, तिच्यासाठी चांगल्या श्रीमंत घरचं स्थळ आलं. आईनं ऐकलं. ती आई म्हणाली, जरा डोकं ध्यानावरती ठेवा, श्रीमंत घराण्यात देण्या एवढी आपली ऐपत नाही, आपण त्या घरातल्या लोकांची बरोबरी आपल्याकडून होणार नाही. बाप म्हणाला, नको ग काळजी करू, एवढे रात्रंदिवस कष्ट केले ना, कुणासाठी हे कष्ट केले मी. शब्द ऐकले त्या माय माऊलीनं. नवऱ्याचा हात हातात धरला, तुम्हाला माझी शपथ आहे बघा, आपली ऐपत नाही की आपण एवढ्या मोठ्या घरात आपली पोरगी देऊ शकतो. बाप म्हणाला, तू अजिबात काळजी करू नको, मी आत्तापर्यंत कष्ट करून वाढवलंय ना, मग आता तिचं लग्नसुद्धा मला थाटात करू दे. अगं माझं आयुष्य अख्खं कामात गेलं ग, पण माझ्या लेकीचं आयुष्याचं तरी सोनं होऊ दे ना. दोघांचे शब्द एकमेकांना कळत होते. त्या पोरीचा भाऊ जवळ होता. त्या भावानं जवळ यावं, बापाला म्हणावं, बाबा नका काळजी करू बाबा, मी सुद्धा तुमच्यासोबत काम करतो बाबा, पण आपल्या ताईचं लग्न चांगल्या थाटात पार पाडू बाबा. हो द्या बाबा, आपले थोडे दिवस कष्टात जातील, पण माझ्या बहिणीच्या जीवाचं तर सोनं होईल ना बाबा.
शब्द ऐकला. त्या पोरीचं लग्न ठरवलं. लग्न ठरल्याच्या नंतर बाप भाऊ कामाला लागले. अरे हुंड्या जमवला, लग्नाची तयारी केली. बापानं मंडपवाल्याला पैसे दिले, आचार्याला पैसे दिले, जेवणाचा सगळ्याच्या सगळा किराणा त्या बापानं भरला. सगळं काही झालं होतं. पाहता पाहता त्या पोरीचं लग्न लागलं होतं. शहिनाईचे स्वर कानावरती पडले होते. ती मुलगी जाण्याकरता निघाली होती. पोरगी जात असताना शोधत होती. आपल्या आईजवळ आली. आईला कडकडून मिठी मारली. आई, माझ्या बापांची काळजी घे बरं का आई. लहानाचं मोठं केलं ग. भावाच्या जवळ जाऊन भावाला म्हणावं, दादा आपल्या बाबांची काळजी घे. अरे आपले बाबा शेतात काम करत असताना दादा चपलेची बुटाची गरज खऱ्या अर्थानं आपल्या बापाच्या पायाला होती दादा. पण आपण कॉलेजला शिकत होतो म्हणून आपल्या बापानं पायात फाटका बूट घातला दादा. पण तुला मला चांगले बूट चप्पल घालायला दिली दादा. दादा शेतात काम करत असताना हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीनं आपला बाप शेतात काकडून जात होता. तो माझा बाप बांधावर बसून शेकोटीवर हात शेकत होता. खऱ्या अर्थानं अंगात शूटरची गरज ही आपल्या बापाला होती दादा. पण आपला बाप मात्र आपल्यासाठी चांगले कपडे घेत होता. शब्द ऐकले. त्या बापाला मुलगी शोधत होती. मुलगी बापाला शोधत होती. बाप लग्न मंडपाच्या शेवटच्या खांबाजवळ उभा होता. अरे बापाला पाहिलं, मुलगी धावत गेली. बाबा जाते, बाबा जाते. बापानं लेकीला जवळ घेतलं आणि एक शब्द सांगितला, ताई लहानाचं मोठं केलं, कष्टानं तुला वाढवलं ग. आता या पुढं हा बाप ही आई यांना तू विसरली तरी चालेल, पण तुझ्या सासू सासऱ्यांना तुझे आई वडील म्हणून त्यांची सेवा कर ग. संस्कारात वाढलेल्या पोरीनं बापाला शब्द दिला. मुलगी सासरी निघून गेली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. सगळं काही आनंदात चालू होतं. एक दिवस आई बाप रात्रीचे बसलेले होते. 11:30-12 वाजता बापाचा फोन वाजला. पोटच्या गोळ्याचं नाव त्या फोनमध्ये दिसलं. बापाची झोप उडाली. त्या बापानं फोन हातात घेतला. पोरीचा फोन उचलला आणि कानाला लावला. तिकडनं आवाज आला, बाबा मला या घरातनं घेऊन जा बाबा. जर तुम्ही मला येत्या अर्ध्या तासात या घरातनं घेऊन नाही गेलात तर तुमच्या पोटचा गोळा उद्या सकाळी तुम्हाला स्मशानात दिसेल बाबा. शब्द ऐकला आणि बाप खडबडून जागा झाला. बायको विचारते, अहो काय झालं? पोराला आवाज दिला, दादा चल आपल्याला बाहेर जायचं. पोराला सोबत घेऊन बाप निघाला. अरे काळोख अंधारात पोरीच्या घरी आला. पोरीचं दार वाजवलं. पोरीनं दार उघडलं आणि बापाच्या कडकडून मिठी मारली. बापाला मिठी मारत ती पोरगी हंबरडा फोडते, बाबा मी म्हणाले होते बाबा तुम्हाला, मला एखाद्या गरिबाच्या घरात द्या बाबा. रात्र दिवस कष्ट करेल, आनंदानं सुखानं समाधानानं जीवन जगेल. बाबा तुम्ही माझं वाईट करावं म्हणून तुम्ही मला या श्रीमंत घरात दिलं नव्हतं बाबा. तुम्हाला वाटलं होतं माझ्या लेकीच्या जीवाचं सोनं होईल म्हणून तुम्ही मला या घरात दिलं बाबा. पण या कोटी रुपयाच्या घरातल्या माणसाच्या काळजात तीळभरसुद्धा माणुसकी जिवंत नाही बाबा. 50 लाखाच्या गाडीत फिरणारा माझा नवरा दररोज संध्याकाळी दारू पिऊन येतोय बाबा. मला मारतोय, केस धरून भिंतीला आपटते बाबा. 3 महिने झाले सहन करते, पण आता ह्या वेदना मला सहन होत नव्हत्या बाबा. बापानं पोरीचा हात हातात धरला.
पोरीला घेऊन बाप आपल्या घरी आला होता. आईनं पोरीला जवळ घेतलं. पोरगी आईच्या कुशीत जाऊन हंबरडा फोडून रडत होती. आईनं विचारलं, बाळे का ग का रडते? आई, जे काही झालं ते होऊ दे ग आई, पण आई याच्या पुढं मला परत त्या घरात अजिबात पाठवू नको आई. त्या घरातल्या माणसांमध्ये माणुसकी अजिबात जिवंत नाही आई. आई, रात्रंदिवस कष्ट केले आई मी. फक्त दिसायला अंगावरती कडक कपडे दिसत होते, पण घरात खायला अन्नाचा कण नव्हता. रात्रंदिवस कबाड कष्ट केले आई मी. कबाड कष्ट करून माझा नवरा घरी आल्याच्या नंतर मला बेधमपणे मारहाण करत होता. एक दिवस त्यानं मला घराच्या दरवाजात लात मारली नाही, तर मी गावच्या गल्लीत जाऊन पडले. गुराढोरासारखं मला मारत होता. माझ्या पाठीतनं रक्त बाहेर निघत होतं. मला असं वाटलं होतं एका क्षणात घरात जावं, विष घ्यावं आणि जीवन संपवून टाकावं. हातात डबा घेतला, विष घेणार होते, पण डोळ्यासमोर माझा जन्मदाता बाप मला दिसला आणि मला कळालं अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं, पण माझा जन्मदाता बाप माझ्या विरोधात कधीच जाणार नाही. बापा जवळ आली. बापानं लेकीला जवळ घेतलं आणि ती मुलगी फक्त बापाला एक शब्द म्हणाली, बाबा, मी कधीच पांडुरंगाच्या दर्शनाला गेली नाही बाबा. मी कधीच मंदिरात गेली नाही बाबा, कारण मला या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला माहीत आहे तिच्या सुखदुःखात धावून येणारा पांडुरंग फक्त तिचा बाप आहे. माझ्या सुद्धा सुखदुःखात तुम्ही धावून आलात बाबा. तुम्ही माझ्या जीवनातला पांडुरंग आहात.